शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडूंनी नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला। रात्रभर ठिय्या दिलेल्या बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलाय। मागण्या मान्य झाल्या नाही तर रेल्वे रोखणार असा इशारा कडू यांच्याकडून देण्यात आलाय। सरकारला 7/12 कोरा करावाच लागेल असंही कडू यांनी म्हटलेलं आहे। नागपुरातील मोर्चामध्ये राज्यातून हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले। या मोर्चामुळे नागपूरकरांना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये अनिल देशमुख आणि शेतकरी नेते राजू शेट्टी हे देखील सहभागी झाले। तसंच या आंदोलनामुळे भाजप आमदार राजेश बकानेही वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते, तेही या आंदोलनामध्ये सहभागी झाले। दरम्यान बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। विदर्भाच्या धर्तीवर पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात येत आहे आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता प्रहारचे नेते बच्चू कडू सध्या उपस्थित आहे। भाऊ, काय सांगाल, आज या ठिकाणी मागील 2 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, महामोर्चा आहे, महाएल्गार सुरू आहे आणि अशा प्रकारचा मोर्चा आजपर्यंत फक्त पंजाबच्या धर्तीवर पाहायला मिळत होता आणि आज सुद्धा विदर्भाच्या धर्तीवर पाहायला मिळत आहे। एवढा मोठा काय महाराष्ट्राच्या धर्तीवर आहे, शिवबाच्या धर्तीवर आहे, शिवरायांच्या धर्तीवर, आणि आम्ही गनिमी काव्यानं हे सगळं जाम करण्यात आम्हाला यश आलं। उद्या रेल्वे पण जाम करणार आहोत। सरकार जसं जसं आमच्यापासून दूर जाईल तसं तसं उग्र आंदोलन होत राहील। आपण सकाळला प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलेलं होतं की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण अल्टिमेटम दिलेला होता सरकारला, मात्र आता नवीन अल्टिमेटम आपल्या माध्यमातून सरकारला काय असणार? 12-1 वाजेपर्यंत उद्या निर्णय घेतला पाहिजे, नाही घेतला तर रेल्वे जाम करू। आपल्यासोबत आमचे सत्ताधारी आमदार बकानेजी सुद्धा आहेत। काय सांगाल, आपण सत्तेत आता सध्या आहात आणि आपण या महामोर्चाला आपण आपला पाठिंबा दर्शवला आहे? 100% पाठिंबा आहे, कारण स्वतःच्या हक्कासाठी शेतकरी या ठिकाणी बच्चू भाऊंसोबत उतरलेला आहे। अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा पिकाचा भाव वाढत नाही, त्यांचा जर भाव मिळाला तर कर्जमाफी मागत नाही हो, पण या मताचा मी आहे की कर्जमाफी पण द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव पण द्यायला पाहिजे। यासाठी मी 100% यांना समर्थन करतो। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी वगैरे बातचीत वगैरे केली आहे? मुख्यमंत्र्यांना फोन केला होता, पण रेंज नसल्यामुळे बोलणं नाही झालं। मी सकाळी बोलतो परत। सुमित ठाकरे, जी मीडिया, नागपूर।